मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, जो छोटा त्रिकोण आकार खाली दिसत आहे ना, तिथे महालक्ष्मीचे सहस्र नामावलीची लिंक आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये व्यंकटेश स्तोत्र पण आहे। तर उद्या शाकंभरी नवरात्र समाप्ती आहे आणि पौर्णिमा पण आहे। तर शाकंभरी नवरात्राच्या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण लक्ष्मी सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त असे जर आपण श्रवण केले तर आपल्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते, दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातून आणि त्याशिवाय बरकती सुद्धा घरात राहते। तर उद्या मित्रांनो, सर्वांनी 1 ते 13 अध्याय सप्तशतीचे अध्याय फक्त 34 मिनिटांमध्ये येणार आहेत। तर सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी 1 ते 13 अध्यायांचे पारायण नक्की करायचे। जर आपण 1 ते 13 अध्याय सप्तशतीचे ऐकले तर आपल्याला नवचंडी यज्ञ 1 हवन केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। त्याशिवाय पौर्णिमा सुद्धा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी अध्याय सप्तशतीच्या पारायणाचं करण्याचं खूप काही महत्व आहे। सर्वात अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कुलदेवतेची। तर या दिवशी आपल्याला छान देवघरामध्ये मंदिर पण स्वच्छ करायचं, कलश नवीन स्थापना करायची, जो अगोदरचा कलश भरलेला आहे तर ते पाणी काढून घ्यायचं, गमल्यांमध्ये टाकून घ्यायचं, परत छान कळसा घासून घुसून स्वस्तिक काढायची, देवांना चांगले लाल कुंकू लावायचा, हळद लावायची, फुलं अर्पण करायचं, दूध साखरेचं नैवेद्य द्यायचं यथाशक्ती, नाही तर खीर बनवू शकता, रव्याचा हलवा बनवू शकता, ड्रायफ्रूट पंचमेवा तुम्ही नैवेद्य देऊ शकता। दररोज जर नाही दिलं तर पौर्णिमेच्या दिवशी तरी पण द्या, म्हणजे आपल्यावर कुलदेवतेचा आशीर्वाद राहील आणि आपल्या कुलांचा सर्वात अधिक वाढ होईल आणि कुलामध्ये सर्वात जे काही आपले मुलं मुली सर्वात जास्त हुशार राहतील आणि त्यांना कोणतीही अनिष्ट शक्तीचा म्हणजे प्रभाव होणार नाही। कारण कुलदेवतेचा जर आपल्यावर आशीर्वाद राहिला तर आपल्या पूर्ण परिवाराचं संरक्षण होण्यासाठी मदत होते। या दिवशी कुंकुमार्चन नक्की करा कुलदेवतेच्या टाकेवर, म्हणजे देवीच्या पायांपासून तर डोक्यांपर्यंत आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः असा कुंकुवाचा अभिषेक करायचा असतो। ते कुंकू एका डबीत जमा करायचं। दररोज या ऐन खूप काही शुभ मुहूर्तावर या काही कामानिमित्त जर आपण बाहेर जात आहे त्यावेळी ते कुंकू कपाळाला लावायचे। अशा प्रकारे जर केलं तर आपले कोणतेही कार्यात अडथळा येत नाही, आपल्या प्रत्येक कार्यात यश होते। कारण की त्या कुंकुवामध्ये शक्ती जास्त जागृत असते, म्हणून कुंकुम मार्चन केल्याने महालक्ष्मीचा कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। म्हणून आपल्याला हे कुंकुम मार्चन कुलदेवतेच्या टाकावर करायचंय। तर काल उद्या म्हणजेच नक्की सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवतेचे 108 वेळा नामस्मरण करून कुंकूचा अभिषेक नक्की करा।